धरणगाव तालुक्यात जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याला सुरुवात. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी आज सकाळी 9:30 वाजता भामर्डी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. देशातील 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याची प्रशासकीय तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पहिला टप्पा म्हणजेच घरांची यादी आणि गृहनिर्माण जनगणना मे-जून 2026 मध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी आज सकाळी 9:30 वाजता भामर्डी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच जनगणना करताना सर्व बाबींचे काटेकोर पालन करण्याबाबत प्रगणकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय मोहिमेचे अचूक नियोजन करण्यासाठी भामर्डी येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी साळवा मंडळाचे अधिकारी श्री राकेश काळमेघ, ग्राम महसूल अधिकारी श्री रोशन श्रीराम ठाकरे आणि प्रगणक श्री समाधान पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. तहसीलदार सूर्यवंशी यांनी आत्तापर्यंत झालेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला आणि संपूर्ण तालुक्यातील जनगणनेचे काम विहित मुदतीत व अचूकपणे पूर्ण करण्याच्या कडक सूचना प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. पहिला टप्पा कधी आणि काय होणार? कालावधी 16 मे ते 14 जून 2026 या दरम्यान महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात घरांची मोजणी आणि नोंदणी केली जाईल. स्वरूप या टप्प्यात प्रगणक थेट घरोघरी जाऊन घरांची सद्यस्थिती, बांधकामासाठी वापरलेले साहित्य, खोल्यांची संख्या, पाणी, वीज, शौचालयाची उपलब्धता, कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या, वाहने आणि इंटरनेट सुविधा यासारख्या एकूण 34 प्रश्नांची माहिती नोंदवणार आहेत. दुसरा टप्पा मुख्य लोकसंख्या गणना फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार आहे. नागरिकांना प्रशासनाचे आवाहन. जनगणना हे एक अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकांना योग्य व सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. प्रशासकीय कर्मचाऱ्यांना विचारलेली सर्व माहिती पूर्णपणे अचूक आणि खरी देऊन राष्ट्रीय कार्यात आपले मोलाचे योगदान द्यावे व प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.